काय करता फुकटाचं देऊन? कास्तकाराच्या मालाला भाव द्या. कास्तकाराच्या मालाला भाव दिला की सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात. काही गोष्ट नाही ना फालतू हे करून. इथे पैसा नाही आहे, इकडे घंटन गोपाल आहे, तिकडे तुम्ही बायांना पैसा दिला लाडकी बहीण म्हणून, इकडे तेलावर फटकन पिप्यावर 400 रुपये वाढून दिले, साखरेवर तुम्ही पैसे वाढून दिले. काय म्हणजे इकडे द्यायचं इकडे काढायचं. सरकार कोई भी रहो, आने वाला जो नेता है जो चुन के हम लाएंगे उसको, उन्होंने उनके लिए उनको एक दरख्वास्त है मेरी वाली कि उन्होंने आने वाले नई पीढ़ी के लिए कुछ तो भी कमाने का कुछ साधन बनाने का प्रयत्न होने को होना. कहीं का पार्सल हमको लाके दिया जा रहा है और वो ज़बरदस्ती हमारे आंख पर एक बार थोप देने के बाद में वो पार्सल हमारे को वापस फिर से नहीं मिलता. तो हमारा ऐसा कहना है कि हमारे को यहाँ पर हमारा लोकल प्रतिनिधी होना. आपलं एखाद्या आपलं काम पडलं त्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस काही नसते, फक्त इलेक्शनच्या वेळेस याचे तोंड दिसतात, बाकी काही नसते सर. ऐसा तो कुछ नहीं है. काम तो हुआ है, बहुत सारा काम हुआ. 5 साल में तो पूरा शहर डेवलप हो गया. यहाँ पे पहले नगर परिषद नहीं बन गई, तहसील नहीं बन गई, वहाँ से देखो कोर्ट नहीं बन गई. ऐसे बहुत सारे काम हुए 5-10 साल के अंदर, तो बहुत सारे काम हुए. ऐसा कुछ नहीं है. जो काम करने वाला है वो तो अपने हिसाब से काम कर ही रहा है. शिंदे सेनाचे कॅप्टन अभिजित तळसोर आजच पडलेले आहेत, कारण त्यांच्यात विभागणी होणार आहे. कारण स्वाभिमानी पक्षाने दुसरा रमेश बुंदेले आमदार पक्ष टाकलेला आहे आणि हे नवनीत राणाची चाल आहे. पार्टी महत्त्वाची, उमेदवार महत्त्वाचा नाही. आम्हाला उमेदवार कोणी असो, आमच्या महाविकास आघाडीत आमचा एससी राखीव संघ आहे. आमच्या इथं मातंग असो, महार असो, चांभार असो, खाटीक असो, आम्ही महाविकास आघाडीला मतदान करू. अपक्ष उमेदवार असेल तर त्याच्या मागं जाऊ, दुसऱ्या मागं जाणार नाही. नाहीतर येणाऱ्या कोणत्याही पक्षाला, कोणताही पक्ष असू देत, कोणताही उमेदवार असू देत, त्याला आम्ही पाडणार आहे. हम यही चाहते हैं कि एमआईएम का उम्मीदवार हो. अगर यहाँ से इम्तियाज जलील साहब एमआईएम का उम्मीदवार नहीं देते हैं तो हम वंचित बहुजन आघाड़ी को सपोर्ट करेंगे और वंचित बहुजन आघाड़ी के जो भी उम्मीदवार रहेंगे उनको सपोर्ट करेंगे और फुल मत से जीत कर लाएंगे. कि आपको खुद की जब ज़रूरत होती है तभी आप हमारे पास आते हो. तो हम इनसे सवाल करना चाहते हैं कि आप सिर्फ हमारे वोट के लिए आते हो. आम्ही आजपर्यंत जेवढे निवडणुका लढलो तोपर्यंत आम्ही फक्त मतदानच करत आलो. आणि आज 3-4 टन इथं एस सीचे राखीव पडले. त्या टनमध्ये मातंग समाजाचा विचार कोणी केला नाही आणि विदर्भात मातंग आहे की नाही हे या लोकांना माहिती नाही आहे. आता इथं बऱ्याचदा काय होऊन राहिलं आहे मतदारसंघात, लोक येऊन राहिले आहे म्हणजे उमेदवार आहेत पण बाहेरचे, आणि विकासाचा विषयच नाही आहे. कारण त्यांच्या आधीच्याच प्रॉपर्टी भरपूर आहे, तर इथं लक्ष देऊन की करणार नाही. नमस्कार, मी अतुल चव्हाण मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि दिवसेंदिवस जसजशी निवडणूक जवळ येते आहे तसतशी लोकांमध्येही उत्सुकता दिसून येते आहे. कुठला उमेदवार निवडून येईल, कोण हारेल, कुठले विकास मुद्दे चर्चिले जातील यावरच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आणि याच चर्चेमध्ये आज आम्ही पोहोचलो आहे दर्यापूर मतदारसंघामध्ये. दर्यापूर मतदारसंघामध्ये आपण जाणून घेणार आहोत इथल्या मतदारांचा कल कुणाकडे असणार आहे, कुठल्या विकास कामांना बघून इथली जनता उमेदवाराला निवडून देणार आहे आणि कुठला आमदार या मतदारसंघातून निवडून येणार आहे. आपण थेट जाऊया इथल्या स्थानिक जनतेकडे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांचा कल कुणाकडे आहे. मैं हरीश चौधरी यहाँ का हूँ, दरियापुर विधानसभा मतदार संघ का है. मेरा गांव है चंडिकापुर. हम जब यहाँ आते, हमने जब देखा यहाँ पर कि हमको ऐसा लगता कि कहीं का पार्सल हमको लाके दिया जा रहा है. अच्छा, कहीं का पार्सल हमको लाके दिया जा रहा है और वो ज़बरदस्ती हमारे आंख पर एक बार थोप देने के बाद में वो पार्सल हमारे को वापस फिर से नहीं मिलता. तो हमारा ऐसा कहना है कि हमारे को यहाँ पर हमारा लोकल प्रतिनिधि होना. तो लोकल प्रतिनिधि बोले तो कौन, किसकी तरफ आपका इशारा है? जैसा कैसा कोई भी पार्टी का रहो, वो कोई भी पार्टी का रहो, कि जहाँ हम जाके उसको अपनी समस्या बता सके. जैसा उसको हम हमारी समस्या बता सके कि भाई हमको ऐसा करना है, हमको वैसा करना है, ये करना है. क्योंकि इसके पहले हमने एक बाहर के प्रतिनिधि को चुन के दिया है, हमने भर के चुन के दिया है उसको. नाम नहीं ले सकता मैं उनका, हमने उनको दिया है. मगर उन्होंने जब एक बार इलेक्शन हो गया तो उन्होंने हमारे मतदार संघ में दरियापुर में कहाँ गटर खुली है, कहाँ नाली खुली है, डेपो का प्रॉब्लम क्या है, स्कूल के बच्चों का प्रॉब्लम क्या है, कहाँ से कहाँ, इन्होंने उनका कोई विचार नहीं किया. 5 सालों में कुछ भी काम नहीं हुआ यहाँ पे. उन्होंने 5 सालों में इन्होंने यहाँ पर हमारे यहाँ कुछ भी काम नहीं किया. आज आप देखोगे, आप दरियापुर नगरी पूरी भकास नगरी हो गई है. इसको पूरी भकास नगरी कहेंगे हम.
यहाँ कोई सुविधा नहीं है। देखो आज ये बस निकलती है यहाँ से, देखो कोई डाइवर्शन नहीं है, कोई उधर से गाड़ी लेके आ रहा है, डेपो का काम चलता है ऐसा कि वहाँ अपना ये बनवाना चलता है, कोई यहाँ पर उद्योग नहीं है, कुछ नहीं है, ये कुछ नहीं करते। यहाँ से चुन के जाते, बम्बई में जाके अपना बिजनेस संभालते और वहाँ जाके अपने पर प्रॉपर्टी खड़ा करते। मैं हरीश चौधरी। इसके खिलाफ अगर कोई स्थानिक उम्मीदवार खड़ा होता है, वो किसी भी पार्टी का हो, तो आप किसी भी पार्टी का हो, वो किसी पार्टी का उम्मीदवार खड़ा होता, हम उसको जाके कम से कम मिल तो सकते हैं उसको। अब क्या हमने यहाँ से बम्बई जाना उसको मिलने के लिए? हमारी औकात नहीं है, हम किसान आदमी हैं, हमको काम करना होता है। हमारा थोड़ा सा प्रॉब्लम, हमारा कोई बच्चा, आज मेरा साला वसंतराव मेडिकल कॉलेज में एडमिट था वडगांव नाके को, और मैं वहाँ परेशान हुआ तो बोले हम तुम्हारे आमदार को पहचानते ही नहीं, बोले, जबकि हमको वहाँ सब सुविधा मिलती थी। वो मेरे पास आयुष्मान कार्ड था, मेरे पास में जन आरोग्य कार्ड था, नहीं किया हमने। 8 लाख रुपए खर्चा चले गए। अगर वही हमारे यहाँ का आमदार होता तो उनके पीए को कहता कि भैया मैं फ़ोन करता, आप जाओ वहाँ को, आपको कुछ ना कुछ तो सुविधा मिलेगी। मतलब आपका विरोध उम्मीदवार को है, पार्टी को नहीं है? हमारा उम्मीदवार पार्टी को नहीं है, हमारा पार्टी कोई भी हो, क्योंकि पार्टी यहाँ का होना, लोकल होना, कि सुबह 6 बजे, रात के 10 बजे, 11 बजे जाके हम उसको मिल सके। तो किस तरह के विकास काम हुए हैं पिछले 3-4 सालों में, 5 सालों में? कोई अभी तक तो कोई काम नहीं हो गया, नहीं काम नहीं हो गया कोई अभी क्या जो आने आ गए, क्या उधर चले जाते बम्बई में या खेड़े में, कुछ देखते नहीं। तो यहाँ पे अभी क्या लगता है आपको, किसकी सरकार आएगी? इस क्या बताना आप, क्या है? नहीं, सरकार कोई भी हो, इसको हम बोल, पर हमारा कहना कहते हमारा प्रतिनिधि होना कि जहाँ उसको हम जाके हमारे दुख बोल सकते हो उसको, कि हमारा ऐसा प्रॉब्लम है, वैसा प्रॉब्लम है करके, तो कम से कम सुनने वाला तो होना ना यहाँ पे। अगर हमने उसको यहाँ चुन के दिया और वो जाके अगर बम्बई बैठा है, तो हम लोगों की कोई औकात नहीं है ना कि वहाँ जाके बम्बई जाके मिले। नहीं। अब एक तो ये है खारपान पट्टा, यहाँ पर वो उधर पश्चिम महाराष्ट्र की खेती है नहीं, कि जैसे भाई लैंडलॉर्ड लोग है नहीं यहाँ पर कि जाएंगे करके। हमारा कहना यही है कि हमारे को उम्मीदवार दो, हमारे एरिया का दो, फिर कोई भी पार्टी का हो। मैं सिविल किया हुआ सुशील बेरोजगार अभियंता हूँ। सुशील बेरोजगार अभियंता को 33% काम अलॉट होते हैं एग्जीक्यूटिव इंजीनियर की तरफ से। ये भी काम मुंबई से एडजस्ट होते हैं। किसे दिया जाए, ये किसे दिया जाए, ये डिसीजन वहाँ होता है। हमारे यहाँ के एग्जीक्यूटिव इंजीनियर के हाथ में कुछ भी नहीं है। कौन करता है इस पर प्रेशर? यही लोग करते जो यहाँ से चुन के वहाँ जाते हैं। काय समस्या आहेत दर्यापूर मतदारसंघात? कुठल्या आमदाराकडून तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत, काय वाटतं? आमदाराची खून कसं आहे सर, की इथं कोणाचा विकासच नाही आहे सर्वात मेन गोष्ट. समजते जर पुढे चालून समजा कोण आहे तर तरी आम्ही पाहू. तशी तर उद्धव ठाकरेची माणसं आम्ही कट्टर. हो, तर उद्धव ठाकरेलाच मारू, काहून की याने 3-3 हजार रुपये बायले दिलेले आहेत लाडक्या बहीणसाठी. तर त्याच्यामुळे मग त्याला जे भाव वाढले 20 रुपयानं सर्व. आणि शेवटी उद्धव ठाकरे सरकार चांगली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गटातली शिवसेना दोन्हींचे इथे सीट आहेत. हां, उद्धव ठाकरे ओनली कट्टर. आणि मागच्या 4 वर्षात जो काही या ठिकाणी कामं झाले, विकास कामं झाले, कुठले कामं झालेत? काही नाही सर, कामं नाही झाले, फक्त इथं घोषणा झाल्या, बाकी काही नाही. मागच्या ज्या सरकारमध्ये जिथे आमदार होते तर ते काँग्रेसचे होते, मग त्यांनी काहीच कामं केले नाही. त्यानं कामं केलेली आहेत, असं नाही आहे कामं केले आहेत म्हणून. पण तरी कसं असते सर, आपलं काम पडलं त्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस काही नसते, फक्त इलेक्शनच्या वेळेस याची तोंड दिसतात, बाकी काही नसते सर. यहाँ का स्थानिक आमदारी होना गांव में का, बाहर का पार्षद नहीं चलेगा यहाँ पर, चाहे कोई पार्टी का हो, कोई भी पार्टी का रहो. कोई पार्टी फिर पिछले साल यहाँ पे जो उम्मीदवार थे वो स्थानिक थे. हाँ, स्थानिक थे, बड़न तो भगवान करे थे. बिल्कुल. फिर उन्होंने जो काम किए उससे आप संतुष्ट नहीं हो? हाँ, संतुष्ट हूँ ना. काम किए ना. कौन से काम हुए हैं इसमें? रास्ते के काम ज़्यादा हो गए. रास्ते काम हो गए, भूमि पूजन हो गया. अभी कैसा है, तुरंत काम नहीं होगा. कैसा आज भूमि पूजन किया. और सबसे ज़्यादा बोले तो युवा पीढ़ी के लिए सबसे बड़ा मुद्दा ये है कि बेरोज़गारी के लिए दर्यापुर के लिए फेमस है. यहाँ पर युवा पीढ़ी के लिए मजदूरी नहीं है, कोई फैक्ट्री नहीं है, कुछ व्यवसाय नहीं है. पढ़े लिखे हुए लोग आज दारू के भट्टी पे जाकर अपना खुद का जीवन खराब कर रहे हैं. इसलिए मैं चाहता हूँ सरकार कोई भी रहो, आने वाला जो नेता है जो चुन के हम लाएंगे उसको, उनको एक दरख्वास्त है मेरी वाली कि उन्होंने आने वाले नई पीढ़ी के लिए कुछ तो भी कमाने का कुछ साधन
बनाने का प्रयत्न होने को होना। किस प्रकार के रोजगार यहाँ पे होने चाहिए, कौन से फील्ड में काम होना चाहिए, क्या लगता है आपको? रोजगार बोले तो अभी दरियापुर शहर कुछ छोटा गांव नहीं है, यहाँ पे कुछ अच्छे अच्छे फैक्ट्रियाँ हैं, कपड़े को हो, सूत हो। अब 10-15-20 साल हो गए हमारे यहाँ की सहकारी संत गाड़गे बाबा सुतगिरनी बंद थी, बंद हो गई। उसमें कम से कम 3 या 4 हज़ार मजदूर काम करते थे, तो उसके लिए कुछ आवाज़ नहीं उठा रहा है, कोई आवाज़ नहीं उठा रहा उसके लिए। आज अगर वो फैक्ट्री के जैसे 2-4 फैक्ट्री इस गांव में चालू हो गए तो युवा पीढ़ी आज दारू के ठेले पे जाकर अपना जीवन खराब नहीं कर सकेंगी। या कॉटन बेल्ट है, ये कॉटन बस बेल्ट है यहाँ मेरा पर। इतना ही कहना है। काम तो किया ही बोलना, बहुत अच्छे काम किए। कौन से काम किए जिससे आप संतुष्ट हो? संतुष्टि है, काम तो बहुत अच्छे हुए यहाँ पे। अभी यहाँ पे दरियापुर में फिलहाल क्या लगता है आपको, किसकी हवा चल रही है, कौन आमदार हो सकता है? फिलहाल अभी तो अड़सोड़ है, अड़सोड़ हो सकते हैं, आनंद राधा विजय अड़सोड़ वो हो सकते आमदार। ये जानना चाह रहा था कि यहाँ पे जो अभी सरकार ने इसके पहले जो काम किए हैं वो एग्जैक्ट क्या काम किए? बहुत सारे लोगों का कहना है कि यहाँ पे काम नहीं हुए हैं, बाहर से जो लोग आ रहे हैं वो उनको नहीं चाहिए, आपका क्या कहना है? ऐसा तो कुछ नहीं है, काम तो हुआ है, बहुत सारा काम हुआ। 5 साल में तो पूरा शहर डेवलप्ड हो गया। यहाँ पे पहले नगर परिषद नहीं बन गई, तहसील नहीं बन गई, वहाँ से देखो कोर्ट नहीं बन गई, ऐसे बहुत सारे काम हुए 5-10 साल के अंदर, तो बहुत सारे काम हुए। ऐसा कुछ नहीं है, जो काम करने वाला है वो तो अपने हिसाब से काम कर ही रहा है, सबके अपने अपने विचार आहे फिर उसके अंदर। आता कसं आहे भाऊ, मिक्स आहे त्याच्यात मेम अजून आमच्या इथं दर्यापुरात हे झालं नाही आहे, डिक्लेअर नाही झाला, त्याच्यामुळे जे कोणी आता डिक्लेअर झाल्यानंतर सांगू शकतो. शिंदे सेनेची एक सीट डिक्लेअर झालेली आहे, अभिजित अडसूळांना तिकीट मिळालेलं आहे, काय सांगाल? आता सांगू शकत नाही भाऊ, आता लोक जे म्हणून राहिले बा अपक्षाची जास्त अपक्ष इथं उभा आहे त्याची लय आहे, त्याच्यामुळे ते येऊ शकतं. मागच्या कोण आहे ते अपक्षामध्ये, काय सांगू शकता काही? नाही बस मला वाटतं एकच आहे ना, अपक्ष एकच उभा आहे ना, अजून क्लिअर व्हायचं आहे ना, अपक्ष एकच आहे, एकच जण आहे अपक्ष. इथे जे काही कामं झालेत 4-5 वर्षात मागच्या आमदारांनी जे केले, कुठल्या पद्धतीचे कामं झाले? कामं तर आता तसे तर दर्यापुरातले पुष्कळ काम पहिलेच झाले होते, जे लहान मोठे ते झाले. अच्छा, 5 वर्षात काही विशेष कामं नाही झाली? नाही, काही विशेष तर काहीच नाही. काय कल आहे दर्यापुरात, जनतेचा काय कल आहे, कुणाकडे असेल जास्तीत जास्त मतदान? काय सांगा, कारण की काय भाऊ मेंबरच अजून डिक्लेअर नाही, त्याच्यामुळे कल लोकांचा काहीच नाही आहे, म्हणजे एकतर्फे तर नाही आहे. जेव्हापर्यंत क्लिअर होत नाही तेव्हापर्यंत काहीच नाही. मग पार्टी महत्त्वाची आहे की उमेदवार महत्त्वाचा वाटतो? ते पार्टी तर आहेच म्हणा, तसं उमेदवारी महत्त्वाचं आहे ना, की कारण की हे जे विधानसभा असते हे कसं आहे माणसावरच असते, की थोडंफार माणसावर असते, त्याच्यामुळे तर. दर्यापूर मतदारसंघात काय वाटतं, कुणाची सरकार येईल? BJP काय वाटतं, काय BJPने याच्या आधी काही कामं केले दर्यापुरात, कुठले कामं केले सांगू शकतात? BJPनं चांगलंच काम केलं ना. BJP आज गरीब लोकांना पैसे वाटून राहिली, घरं देऊन राहिली. हा, तुम्ही कोणत्या योजनेचा फायदा घेतला का? आम्ही कोणाच योजनेचा फायदा घेतला नाही. मग BJPलाच यावेळेस वोट करणार तुम्ही? हा, BJPलाच वोट करू आम्ही. दर्यापुरात सध्या सर्वसामान्य जनतेचा कल कुणाकडे आहे, काय वाटतं? विधानसभा इलेक्शन जवळ आहे. विधानसभा इलेक्शनमध्ये आता कल आहे महाविकास आघाडी, कारण की महायुतीचे हे भ्रष्टाचारी लोक आहेत. महागाई, बेकारी आणि शेतकऱ्याच्या सर्व एकाही प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिलं नाही. सोयाबीनचा भाव आहे 3200-3300 रुपये, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही आणि महागाई इतकी झाली, बेकारी आहे, शिक्षण पूर्ण. त्यामुळे आम्ही महायुतीपासून इतके बेकार झालेले आहे की पूर्ण महाराष्ट्र त्यांनी खोटा केला आहे आणि खोके घेऊ पूर्ण विधानसभा त्यांनी उद्धव ठाकरेची जी बरखास्त केलेली आहे. त्यामुळे पूर्ण दर्यापुरात आम्ही महाविकास आघाडीचे आणि महाविकास आघाडीच्या इकूनच राहू आणि महाविकास आघाडीच निवडून देईन. पूर्ण त्यांचं 0 बजेट आहे आणि पूर्ण जे काही ते आहे भाजपच्या देवेंद्र फडणवीस एवढे खोटारडे आहेत, एवढे शिंदेना खोटारडी आहे की ते आमदाराला शिक्का काय, आम्ही त्यांना गावातही येऊ द्यायच्या लायकीचे नाही. यावेळेस महाविकास आघाडीतले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिंदे गटाचे शिंदे सेनेशी आम्ही काही मतलब नाही. शिंदे सेनाचे कॅप्टन अभिजित अडसूळ आजच पडलेले आहेत.
कारण त्यांच्यात विभागणी होणार आहे. कारण स्वाभिमानी पक्षाने दुसरा रमेश बुंदेले आमदार पक्ष टाकलेला आहे आणि हे नवनीत राणाची चाल आहे. त्यामुळे अभिजित अडसूळ आजच पडलेले आहेत. नवनीत राणांनी या विधानसभात खूप सगळे दौरे केले, खूप सगळे काहीच नाही, सर्व फोकाला जे आहे लोकांना साड्या वाटणे, गोरगरिबाची मजा केली, 100 रुपये किलोच्या साड्या आणणे आणि त्या महिलांना देते, हा वाटप आहे. आणि 300 रुपये रोजाने ते लोकांना नेते आणि लोकांचा विश्वास हे करते. पण ते सर्व नरेटिव्ह आहे, लोकांच्या लक्षात आलेलं आहे. मागच्या 5 वर्षात तिथं स्थानिक आमदार होते, त्यांनी जे काही कामं केली, काय वाटतं ते कामं चांगली हे कामं चांगले आहेत. त्यांनी गावोगावी सडक नेली, गावोगावी आमचे बळवंत भाऊ वानकडे त्यांनी खेळोपाळी सडक नेली, चांगले समाज कल्याण कामं केले, समाज मंदिरं उभारली. लोकांच्या अडअडचणींच्या कामी येतात, त्यांच्याजवळ गाडी आहे, पेशंट नेतात, रात्रोरात्री कामी पडतात. त्यांचे चांगले कामं आहे, त्यामुळे ते खासदार आम्ही निवडून दिलेले आहेत. ह्या निवडणुकीत काय वाटतं, पार्टी महत्त्वाची का उमेदवार? पार्टी महत्त्वाची, उमेदवार महत्त्वाचा नाही. आम्हाला उमेदवार कोणी असो, आमच्या महाविकास आघाडीत आमचा एससी राखीव संघ आहे. आमच्या इथं मातंग असो, महार असो, चांभार असो, खाटीक असो, आम्ही महाविकास आघाडीला मतदान करू. हम तो एक ही पार्टी को सपोर्ट करते हैं, वो है मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM. अगर यहाँ पे इम्तियाज़ जलील साहब अगर बोलते हैं कि हम MIM का कैंडिडेट देते हैं तो इंशाअल्लाह ताला हम MIM को सपोर्ट करेंगे दिन और तान से. और हम यही चाहते हैं कि MIM का उम्मीदवार हो. अगर यहाँ से इम्तियाज़ जलील साहब MIM का उम्मीदवार नहीं देते हैं तो हम वंचित बहुजन आघाड़ी को सपोर्ट करेंगे और वंचित बहुजन आघाड़ी के जो भी उम्मीदवार रहेंगे उनको सपोर्ट करेंगे और फुल मत से जीत कर लाएंगे. यही हमारी उम्मीद रहेंगी. पिछली सरकारों ने यहाँ पे जो काम किया है, क्या लगता है वो काम सही है, अच्छे हुए हैं, कम हुए, क्या बता सकते हो? देखिए, मैं काम को लेकर भी कहूँगा आपसे, आपने बहुत अच्छा मेरे से सवाल किया है. यहाँ पे अभी तक जितने भी काम हुए हैं मुझे नहीं लगता वो काम उन्होंने किया है, क्योंकि ऐसा कोई काम नहीं है यहाँ पे कि जो हमको अच्छा लगे. और हमको जो काम चाहिए था, अभी तक इतने सारे युवा बेरोज़गार बैठे हैं, ना ही इन लोगों ने युवाओं के लिए कुछ किया है, ना ही अभी तक कुछ किया है. मतलब हम सोच रहे हैं कि युवाओं के लिए भी रोज़गार मिले. अभी तक जो बेरोज़गार बैठे हैं, जैसे हम खुद भी बेरोज़गार है, बहुत सारे दोस्त हैं हम लोग के, वो भी बेरोज़गार है. अगर युवाओं के लिए भी कुछ दे दे सबूत तो हमको भी कुछ अच्छा लगे, हम भी सरकार को सपोर्ट करें. लेकिन सरकार ने आज तक ऐसा कुछ काम ही नहीं किया कि युवा उनके सपोर्ट में आए. रोज़गार के संदर्भ में क्या मांगे आपकी, मतलब क्या चाहिए, किस तरह के रोज़गार यहाँ पे उपलब्ध होना चाहिए? जैसे अभी बहुत सारे लोग मतलब इलेक्शन आने के टाइम में बहुत सारे लोग आ रहे हैं और उनके बैनर्स लग रहे हैं, वो कंपनी वालों को यहाँ पे बुलवा रहे हैं और कंपनी वालों के पास में बात करवा रहे हैं. तो जब इलेक्शन आ जाता है तो ये नेताओं को तभी याद आता है कि इनको कुछ कंपनी में काम करवाने के लिए भेज दिया जाए या कुछ काम करवा लिया जाए. तो उनको जब इलेक्शन आता है तभी दिखता है, इलेक्शन से पहले क्यों नहीं दिखता? मुझे इन नेताओं से ये कहना है कि उन नेताओं को क्यों नहीं दिखता उस टाइम जब हम लोग को कुछ काम की ज़रूरत होती है. और उस टाइम आप लोग को जब ज़रूरत होती है, आपको खुद की जब ज़रूरत होती है तभी आप हमारे पास आते हो. तो हम इनसे सवाल करना चाहते हैं कि आप सिर्फ हमारे वोट के लिए आते हो, कि हम आपको दिखते नहीं है कि हमको भी कुछ काम चाहिए, हमको रोज़गार चाहिए, हमको सब कुछ चाहिए. क्यों? आपको हमारे मत से ही ज़रूरत है, हमारे वोट से ही ज़रूरत है, कि आपको हमारी ज़रूरत नहीं है, कि हमें पैसों की ज़रूरत नहीं है, हमें रोज़गार की ज़रूरत नहीं है. मैं यही सरकार से कहूँगा कि युवाओं को रोज़गार मिलना चाहिए और महिलाओं को सुरक्षा मिलना चाहिए, क्योंकि महिलाओं के साथ में इतना सारा अत्याचार हो रहा है, कई बलात्कार हो रहे हैं. अभी तक मेरे को ये बताओ, अभी तक इतने सारे बलात्कार हुए, कौन से बलात्कारी को मतलब जेल हुई है, किसी को फांसी हुई है? क्या ने बहुत सारी महिलाओं के लिए योजना लाई है, युवाओं के लिए कार्य प्रशिक्षण योजना लाई है, तो उसका फ़ायदा नहीं हुआ ऐसा लगता है आपको? देखिए पत्रकार साहब, मैं आपसे एक बात कहूँगा. शिंदे सरकार ने अभी एक स्कीम चलाई थी, लाड़की बहन योजना. लाड़की बहन योजना किस लिए चलवाई थी? कि इलेक्शन कुछ ही करीब में है, अभी इलेक्शन उनको पता था कि इलेक्शन आने वाले हैं. जब इलेक्शन आने वाले हैं तो इन्होंने लाडली बहन योजना चलवा दी है. बहन को लाडली बहन योजना की ज़रूरत नहीं है, बहन को सुरक्षा की ज़रूरत है. पत्रकार साहब, आप भी इनसे सवाल कीजिए कि बहन को कौन सी सुरक्षा चाहिए, क्योंकि बहन को तो भाई भी दे रहा है ना सुरक्षा. अगर उसका हस्बैंड काम पे जा रहा है तो उसको तो मतलब पैसे दे ही रहा है. तो भाई, अगर आप भाई बनना चाहते हैं ना शिंदे साहब, तो बहन को सुरक्षा दीजिए. जहाँ पे बलात्कार हो रहे हैं उनको सपोर्ट कीजिए. और अभी बहुत सारे ऐसे कांड हुए हैं, मैं आपको बता नहीं सकता पत्रकार साहब क्या कहाँ पे बलात्कार हुआ है और कौन से बहन को इंसाफ मिला है. मेरे को बताइए, आप कौन से बहन को इंसाफ मिला है?
तो यहाँ पे सरकार इस बार बदलनी चाहिए ऐसा लगता है? 100 to 100 बदलनी चाहिए। और मैं ये चाहूँगा कि इस बार एमआईएम के ज़्यादा से ज़्यादा कैंडिडेट खड़े रह के एमआईएम की सरकार बनना चाहिए। नमस्कार, मी अशोक तायडे, दर्यापूर नगर परिषद माजी नगरसेवक। माझ्या मते आज मी BJP या पक्षामध्ये एक पदाधिकारी म्हणून कार्य करतो आणि या पदात काम करत असताना या महाराष्ट्र सरकारमध्ये जो मातक समाजाचा प्रश्न आहे, आज रोजी वर्गीकरणाच्या माध्यमातून, अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला एक योगदान दिलं। त्यानंतर बार्टीचा आरटी हे मातंग समाजासाठी रोजगाराच्या संदर्भात एक पुन्हा योगदान दिलं आणि अबकट्याच्या संदर्भात त्यांची एक होकारार्थक भूमिका आहे। हे आम्ही त्यांचा या कार्याबद्दल प्रथम त्यांचा आदरणीय आहे। परंतु या दर्यापूर मतदारसंघ गेल्या 20 वर्षापासून हा मतदारसंघ राखीव आहे, परंतु इतर समाजाला आपण म्हणजे SCमध्ये सांबार, फाटिक, बुद्ध या सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिलं। परंतु शेवटचं जे हे वर्ष आहे, या वर्षामध्ये मातंग समाजाचा जर चांगला विचार केला असता तर या मतदारसंघाला एक चांगले दिवस आले असते। परंतु कोणत्याही राष्ट्रीय पक्षानं, कोणत्याही घटक पक्षानं मातंग समाजाचा विचार केलेला नाही। पण तरी असो, एवढी नाराजगी असून आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर स्थानिक उमेदवार जर दिला तर त्याला इथली जनता साथ देईल अशी तो मी स्थानिक उमेदवार कुठल्याही समाजाचा असला चालेल? आता कशी आहे, वेळ गेलेली आहे, तिकीट वाटप हा परिपूर्ण झालेला आहे। आता मातंग समाजाचा विचार होते नाही होत, परंतु झाला असता तर लय मोठी चांगली गोष्ट झाली असती या मतदारसंघासाठी। ती सर्व समाजासाठी आणि आनंदाची बाब असते, कारण मातंग समाज हा प्रत्येक समाजाच्या जन्मापासून तर मरणापर्यंत कार्यात अग्रेसर राहतो। पण अशी वेळ आली तर त्याचा विचार केला जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे। म्हणून सर्व समाजाला विनंती आहे, हिंदू दलित म्हणून, की त्यांनी आमच्याकडे SC आणि SCचं राखीव चाललं तरी लक्ष केंद्रित केलं नाही। त्यामुळे सर्व मातंग समाज आजच्या सर्व घटपक्षावर नाराज आहे। आमचं कोणीही पक्षावर रोज नाही आहे। आम्ही आजपर्यंत जेवढे निवडणुका लढलो तोपर्यंत आम्ही फक्त मतदानच करत आलो आणि आज 3-4 टर्न इथं SCचे राखीव पडले। त्या टर्नमध्ये मातंग समाजाचा विचार कोणी केला नाही आणि विदर्भात मातंग आहे की नाही हे या लोकांना माहिती नाही आहे। आज जर 3 टर्नमध्ये 2 टर्न बौद्धाला दिले, चांबाराला दिले, मग मांग हा कुठं? आमचा समाज हा 2 नंबरवर आहे, पहिला बौद्ध आणि दुसरा मातंग। आता मातंग समाजाला तिकीट न दिल्यामुळे कोणीही आज इथं जे घुसखोरी होत आहे किंवा घोरखोडी होत आहे, या काँग्रेस पक्षाचं काम एकच होतं की आज इथं काँग्रेस पक्षाला तिकीट घेऊन मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे होतं। परंतु त्यांनी त्यांच्या डोक्यावर काय भार आहे, काय नाही, त्यानं काय केलं आम्हाला त्याच्याशी लेनदेन नाही आहे। पण मातंग समाज आज जर डावलला गेला तर समजा विदर्भात मातंग समाज नाही, कारण 25 वर्षाच्या बाद कधी राखीव पडते, कधी पडते हे आम्हाला माहिती नाही आहे आणि आम्ही वाचतो की नाही वाचत। आणि आज जो माणूस आम्ही उभा केला विजयराव जोंधळेकर हा परिपूर्ण आहे, सक्षम आहे, सर्व गोष्टी निपुण आहे आणि या माणसासारख्याला जर तिकीट भेटलं नाही तर पुढे कोणताही मातंग समाजाचा लीडर, कार्यकर्ता धजावणार नाही। आम्हाला आतापर्यंत कोणी नेता नव्हता, कोणी माणूस नव्हता, आम्ही कोणता लीडर पाहिला नव्हता आणि योग्य ते मार्गदर्शन देणारा मातंग समाजात विजय जोंधळेकर सारखा आतापर्यंत आम्हाला लाभलेला नव्हता। मातंग समाजाचा किती मतदार या ठिकाणी? मातंग समाजाचा मतदार या ठिकाणी एक नंबरवर बौद्ध समाज आहे आणि दुसऱ्या नंबरवर मातंग समाज आहे। आणि मातंग समाजाचा आज वेळेस दर्यापूर अंजनगाव तालुक्यामध्ये कमीत कमी 2011च्या सर्वेनुसार जे होतं त्याच्या पटीनं वाढलं आणि आज कमीत कमी 25,000 मातंग समाज या 2 तालुक्यात आहे। म्हणजे मातंग समाजाचं मत निर्णायक ठरू शकतं? ठरू शकतं 100%। जर समजा तिकीट नाही दिली किंवा कोणी पक्षानं समजा नाही हे केलं, आम्हाला ॲक्सेप्ट केलं, तर आम्ही मातंग समाज ज्यावेळी विचार करू त्यावेळेस मातंगवाडे सर्व बंद करू, कोणी लीडर येऊ देणार नाही
सध्या दर्यापूर मतदारसंघात काय वाटतं, कुणाची सध्या हवा चालू आहे, कोण सरकार स्थापन करेल? यावेळेस तर आम्हाला पक्ष उमेदवार पाहिजे, काहून की सर्व बाहेरचेच बोलवलेले आहेत. इथचा स्थानिक उमेदवार असला तर आमची इच्छा आहे की मुन्नाभाऊ इंगळे हा पक्ष उमेदवार त्यांना निवडून द्यायचा आहे. मागच्या 4-5 वर्षात जी काही कामं दर्यापुरात झाली, काय वाटतं तुम्हाला, समाधानकारक आहेत? कामं आता यांचेच कामं चालू आहेत, बाकीचे कोणते कामं असं दिसत नाही. कोणता उद्योग किंवा कोणत्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे, काहीच नाही. त्यांचंच सर्व चालू आहे. सरकारने बऱ्याचशा योजना आणल्या, त्या योजनांचा फायदा झाला असं वाटत नाही? योजना तर कोणत्याच नाही दिसू राहिल्या. जे महत्त्वाचे आहेत रोजगार निर्मितीसाठी त्या योजना कोणत्याच नाही दिसू राहिल्या. फक्त दान देणे म्हणजे आपले लाडकी बहीण आली, त्याचा जे हे आहेत समजा जवान, त्यांना काहीच नाही. रोजगार नाही, रोजगार महत्त्वाचा आहे. त्यासाठी कोणते नेत्याच्या मागं लागून काही फायदा नाही. अपक्ष उमेदवार निवडून. सध्या चित्र स्पष्ट झालं नाही, अजून जागेचे उमेदवार डिक्लेअर झाले नाहीत. शिंदे सेनेचा उद्धव बस ते एक तोच उमेदवार डिक्लेअर झाला, एक दोन काही अपक्ष झाले, तर चित्र स्पष्ट नाही झालं ना. पण तरी विकास कामं जी काही झाली मागच्या 3-4 वर्षात 5 वर्षात, काय वाटतं तुम्हाला, त्याच्यावरून कुणाकडे असेल कल? नाही, आता मागच्या पंचवार्षिकमध्ये तर काँग्रेसचा माणूस होता इथे, अगोदर सेनेचे होते. कसं आहे, आता स्थानिक उमेदवार नसल्यामुळं अपेक्षेप्रमाणे कामं नाहीच झाले त्या पिरियडमध्ये. पण मागच्या टर्ममध्ये तर स्थानिक होते ना उमेदवार? हां, स्थानिक होते ना, मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बऱ्यापैकी केलं आहे. आता ते आमदाराचे खासदार झाले सध्या, आता कोण उमेदवार इथं डिक्लेअर होतात आहे की नाही. महायुतीचा उमेदवार डिक्लेअर झाला, महाआघाडीचा कोण उमेदवार डिक्लेअर होते, तो जर स्थानिक असला, चांगल्या क्वालिटीचा जर असला तर पब्लिकचा कल तिकडे वळणार आहे ना, नाही का. चालू आहे कार्यक्रम, तो पळवापळीचा चालू आहे. त्याच्यामुळे विकासापेक्षा काय आहे की यांचं स्वतःच्या वैयक्तिक याच्यावर जास्त लक्ष आहे. आणि या निवडणूक लागल्या की मग हे सामान्य लोक तुम्हाला दिसून राहिले किंवा त्यांच्याकडे यांचा कल आहे. आमचं असं हे आहे की जे कोणी अपक्ष असन, जे खरोखर तळागाळातून कार्य करून राहिले त्यांना प्राधान्य भेटायला पाहिजे. बाकी तर मग सर्व बघूनच राहिले. म्हणजे महाविकास आघाडी पण नको, महायुती पण नको. कसं आहे, महाविकास आघाडीमध्ये जर म्हणजे युती म्हणा की आघाडीमध्ये उमेदवार जर चांगला असला तर त्यांना सपोर्ट करणं हे जनतेचं काम आहे. पण शेवटी आता कसं आहे, उमेदवार कोण आहे, काय आहे, यावर सर्व गोष्टी. चांगला उमेदवार म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की तो स्थानिक असला पाहिजे, त्याची कामं काय असले पाहिजे? त्याचं वैयक्तिकपेक्षा तो जर समजा शेतकऱ्याच्या प्रश्नावर बाकी याच्यात बोलत असेल विधान भवनात, तर त्यावर त्यांना प्राधान्य देण्यातच यावं. जसं आता बच्चू कडूसारखे आहे, असे काहीतरी वेगळे बोलून काहीतरी वेगळं कार्य करून करतात, त्यांना आणि स्थानिक पकडायला हवा. आता इथं बऱ्याचदा काय होऊन राहिलं आहे, मतदारसंघात लोक येऊन राहिले आहे, म्हणजे उमेदवार आहेत पण बाहेरचे, आणि विकासाचा विषयच नाही आहे. कारण त्यांच्या आधीच्याच प्रॉपर्टी भरपूर आहे, तर इथं लक्ष देऊन काही करणार नाही. हवा तर सध्या महाविकास आघाडीची आहे. अच्छा, तर महाविकास आघाडीने जे काही कामं याच्या आधी केले दर्यापुरामध्ये समाधानकारक आहेत? हो, भरपूर समाधानकारक आहे. कुठले कुठले कामांशी समाधान वाटतं तुम्हाला? जे मतदारसंघात झाल्याशी सँक्शन वगैरे, त्याच्यामुळे आम्ही सगळेच कामं समजा आम्ही समाधानकारक आहोत. महाराष्ट्र लेवलवर समाधानकारक आम्ही. हे राजकारण बघून राहिलो, फुटाफुटीचे इकडे चालले तिकडे चालले लोक, याच्यामुळे आम्ही वैतागलो. म्हणून आम्हाला आता पर्याय महाविकास आघाडी आहे. अच्छा, काय सांगाल? जे महायुतीने जे राजकारण बेकार केलं, त्याला लोक वैतागले. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे, शेतकऱ्याकडे कोणी बघून नाही राहिलं. त्याच्यामुळे असं वाटतं की महाविकास आघाडी आता हे पूर्ण करेल. म्हणून आमचा महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सुटल्याचं माहिती आहे, तर त्यांचा कुठला उमेदवार इथे असू शकतो? आता त्यांच्यामध्ये 2-3 उमेदवारमध्ये एक गजानन लवटे म्हणून आहे, आणि त्याच्यानंतर बबन विल्लेकर म्हणून आहे, एक पारडे म्हणून आहे. 3-4 मध्ये आता ज्यांना सीट मिळेल ते चांगल्या भरघोस मतानं निवडून येईल.
उद्धव ठाकरेंची चिडी तर भरपूर मतांनी निवडून येईल. त्यांनी मागच्या काही वर्षात गेलेल्या 4-5 वर्षात त्यांनी काही इथं कामं केलीत? हां, केलेली आहे ना. कुठल्या प्रकारची कामं तुम्हाला वाटतं? भरपूर कामं केली. आमची इथं म्हणजे अशी समस्या होती की जेव्हा शिवसेनेचा आमदार होता तेव्हा पाण्याची समस्या होती. पाण्याचं आमचं जे आम्हाला 4-4, 5-5 दिवस नळ नाही यायचे, म्हणजे खालून गड्ड्यातून पाणी घ्यायचं. ते आता आमच्या नळाचा प्रॉब्लेम सुटला. गल्लोगल्ली बोळबोळीत रोड वगैरे झाले आणि बाकी सगळं सोयीसुविधा झाले. प्रत्येक ऑफिस वगैरे व्यवस्थित झाले. सगळं कामं वगैरे भरपूर झाले. आता आमदार कामं काय करणार आहे? रोड नाल्या वगैरे रे तेच कामं करणार आहे. दुसरं कोणते कामं करणार आहे? काही लोकांना नोकरीवर थोडीच लावून देणार आहे. तरी भरपूर कामं झाले असं काही नाही. आणि शिवसेनेच्या काळात भरपूर कामं झाले. हां, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे? उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी तर कोणाच पक्षाचा नाही आहे. हां, पण आमचा पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आहे. येणाऱ्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहे आता? येणाऱ्या उमेदवाराकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी दर्यापूरमध्ये चांगले एक उद्योग आणावे आणि जे बेकारी जे जास्त फैललेली आहे त्याच्यावर काहीतरी आक्रोश आणून गरिबाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजीरोटी मिळाली पाहिजे. त्या उद्देशानं त्यांना भरपूर MIDC आणावे, शिक्षण क्षेत्रात भरपूर काम करावे, एवढं आहे. महायुती सरकारनं बऱ्याचशा योजना आणल्या महिलांसाठी, युवकांसाठी, त्या काही कामाच्या झाल्या नाही असं वाटतं? नाही, आणल्या ना योजना. मला सांगा, तिथं नीती आयोग म्हणते की पैसाच नाही आहे आणि यांना लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजना आणली, चांगली गोष्ट आहे. कुठंतरी एक पैसा मिळाला, पण ते काय फुकटा तर लोकांना पचत नाही हो. हां, काय करता फुकटाचं देऊन? कास्तकाराच्या मालाला भाव द्या. कास्तकाराच्या मालाला भाव दिला की सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात. काही गोष्ट नाही ना फालतू हे करून. इथे पैसा नाही आहे, इकडे गंटन गोपाल आहे, तिकडे तुम्ही बायांना पैसा दिला लाडकी बहीण म्हणून, इकडे तेलावर फटकन पिप्यावर 400 रुपये वाढून दिले, साखरेवर तुम्ही पैसे वाढून दिले. काय म्हणजे इकडे द्यायचं आणि इकडे काढायचं, काय सगळं ते आहे. विभागामध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठल्या डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, कुठल्या अजून जास्त चांगले कामं व्हायला पाहिजे कृषी क्षेत्रामध्ये? कृषी क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे, भरपूर कामं व्हायला पाहिजे. कृषी क्षेत्रही भरपूर आता म्हणा टक्केवारी वाढली म्हणा. पहिले उत्पन्नामध्ये भाव नव्हते, ते उत्पन्न कमी होतं, आता उत्पन्नातही वाढलं. पण काय होते वेळोवेळी मग कृषी आता सीझन जेव्हा पेरण्याचे येते ते एकदम खत नाही मिळत, तर बियाण्याचे भाव वाढून जातात, टॉनमध्ये विकल्या जाते. हां, हे वरच्या लेवलवरच जास्त चालते ना. आणि कास्तकार कृषी केंद्रावाल्याला पकडून काय करता तुम्ही? कंपनीवाले सगळं लोच्या लपाटा करतात आणि धरतात दुसऱ्यांलेच. तुम्ही वरच्यांची मुचक्या आवरा, म्हणजे खाली व्यवस्थित चालते सगळं. हां.